आपल्या करणाऱ्याच्या प्रोजेक्टच्या संदर्भात माझं व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलणं झालं, त्याचा रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मला त्या फॉरेन डेलिगेट्सना भेटायला जावं लागणार आहे 21 दिवसांसाठी. आणि त्यासाठी मी टूरवरती जातोय. त्या संदर्भातल्या सगळ्या डिटेल्स तुम्ही मला मेल केल्यात, ज्या मला मिळाल्या. पण तरीही काही गरज पडली तर मी तुम्हाला फोन करेन. सर डोंट वरी, तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंट्सची किंवा कुठल्याही इन्फॉर्मेशनची गरज लागली तर मी तुम्हाला नक्की मेल करीन. गुड. तुम्ही असताना मला खरंच कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही. कुठलंही काम मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. आणि आज विश्वासाने आणखी एक जबाबदारी तुमच्यावर सोपवायची आहे. कोणती सर? मिस दाभोळकर, मी जेव्हा मोठ्या टूरवरती जातो तेव्हा आऊ एकटीच असते. माझी काळजी करू नकोस, माझी काळजी घ्यायला खूप लोक आहेत असं ते काय मला म्हणते, तरी सुद्धा मला तिची काळजी वाटते. पण यावेळेस तुम्ही असल्यामुळे मला थोडंसं रिलॅक्स वाटते. मी इथे नसताना आऊंची काळजी घ्याल मिस दाभोळकर. थँक्स. मला वाटलंच होतं ह्या गोष्टीसाठी मी तुमच्यावर अवलंबून राहू शकतो. अविनाश, झालं का? मिळालं का तुला काय हवं होतं ते सगळं? हो, ऑलमोस्ट सगळे मिळाले. पण आऊ मी आता 21 दिवस पुढचे बाहेर आहे, त्यामुळे. अरे तू काय पहिल्यांदा जातोस का टूरवर? माझी काळजी करू नकोस. माझी काळजी घ्यायला खूप लोक आहेत. हो, आणि तुझी काळजी घ्यायला विश्वासातली अनेक माणसं आहेत. हा, तेच म्हणते मी. आदिती पण आहे की माझी काळजी घ्यायला. सगळेजण आतमध्ये येणार होते, अजून कसं नाही आले? मी नवऱ्यांना फोन करून विचारतो. या या या. मी आज एका अत्यंत महत्त्वाच्या टूरवरती निघतोय, ज्यामुळे आपल्या कंपनीला खूप फायदा होणार आहे. आपल्या कंपनीची ग्रोथ होणार आहे. शिवाय आपल्या कर्नाळा प्रोजेक्टसाठी सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. नंदिनी मॅडम, तुम्हाला जो प्रोजेक्ट मी करायला सांगितला त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा ही माझी टूर फायद्याची ठरू शकते. तुमचे डिटेल्स तुम्ही मला लवकर मेल करा. येस सर. आणि अरविंद, तुमचे ईमेल्स मला मिळतीलच. मी पुढचे काही दिवस इथे नाहीये म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे का? नाही, मे बी असंच आहे किंवा हेच कारण असावं. मिस दाभोळकर बघा किती मनापासून हसतायत त्या. पण मी जरी इथे नसलो तरी सुद्धा कामाची डेडलाईन प्रत्येकाने पाळायची. वेळच्या वेळी तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट्स मला मेलने आले पाहिजेत. त्याचा क्लिअर? तशी आऊ आहेच इथे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आऊ किती स्ट्रिक्ट आहे. कळलं कळलं अविनाश. आणि आऊ नवरेही आहे तिथे. आहे सर, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी आहे, लक्ष ठेवीन मी. गुड नवरे. हा, आणि जयराम, आज मिस्टर दाभोळकरांबरोबर मीटिंग आहे, त्याची तयारी झाली आहे ना? सर तयारी झाली होती, पण मीटिंग पोस्टपोन झाली. पोस्टपोन झाली म्हणजे त्यांनीच केली. रजनी आली नाही म्हणून. रजनी नाही म्हणून मीटिंग पोस्टपोन केली दाभोळकरांनी? हो मिस्टर जयराम, दाभोळकर हे तुमचे क्लायंट आहेत. यापुढे असं काही झालं तर तुम्ही जाऊन मीटिंग करा, पोस्टपोन करू नका. हे काय, एकीकडे आपण बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आणि दुसरीकडे मीटिंग पोस्टपोन होते. सर मी आलेला क्लायंट परत जाता कामा नये, कळलं? हो सर.
सो आपण आता परत भेटू तेव्हा आपल्या बिझनेससाठी आपल्या कंपनीसाठी नक्कीच चांगली बातमी असेल. जावळ काय झालं? आता तुम्ही हसत होतात, अचानक तुम्ही अपसेट झालात. नाही सर, काही नाही. नक्की? हो. ओके, या तुम्ही सगळे आता. जय, तू जरा थांब, मला बोलायचं तुझ्याशी. अजून कसा नाही आला हा बाहेर? आदिती, सॉरी. काय ग, एवढं काय झालं त्याच काय ना? सॉरी. नाही आणि इथे का अशी उभी आहेस एकटी? नाही, काही नाही. नाही कसं, मगापासून बघते मी, उदास दिसतेस. अगं काम म्हटलं की सगळं चालायचं. खूप महत्वाची मीटिंग होती ती. पण त्याचीच तर तयारी सुरू आहे ना. आणि मीटिंग्स, प्रेझेंटेशन हे सगळं चालतच राहणार. आदिती, ए बाळा, काय ग, तू काय एवढं टेन्शन घेतलंयस? टेन्शन? टेन्शन नाही. नाही म्हणजे सहजच विचार करत होते मी. येणार, हे असे विचार मनात येणारच. पण आदिती, काळजी करू नकोस. 3 आठवड्यांचा तर प्रश्न आहे. म्हणजे? अगं वेडे, 3 आठवड्यात तर सर परत येणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस आणि उदास सुद्धा होऊ नकोस. नंदिनी मॅडम, सर. सॉरी, मी काहीही बोलणार नाही. मग तर झालं. पण आदिती, हे 3 आठवडे तुला 3 तपांसारखे वाटतील ना? जातील, भुरकन दिवस उडून जातील. काय जे, आता थोडे दिवस अविनाश सर नाहीत म्हणजे जरा सुटकाच झाली असं म्हणत असतील ना सगळे? नाही हो, इनफॅक्ट सर असले की कामं पटापट होतात. प्रेशरमुळे? नाही, ऍक्च्युली सरांचं काम आणि त्यांची काम करण्याची पद्धत. येस आते? हा, काय रे, निघाले का सर? नाही म्हणजे त्यांची लॅपटॉपची बॅग मी इथं विसरलो. नशीब त्यांच्या लक्षात आलं. तिकडे जाऊन कळलं असतं तर सगळं अवघड झालं असतं. जा लवकर खाली घेऊन जा, नाही तर तू आला नाहीस म्हणून ते येतील वर. हो. काही गडबड निघताना. बरजय, आजची दाभोळकरांची मीटिंग पोस्टपोन का झाली? माहित नाही हो. म्हणजे मी त्यांना फोन केला मीटिंग संदर्भात, तर रजनी नाहीये म्हटल्यावर ते म्हटले नंतर भेटू. रजनी नाही म्हणून मीटिंग पोस्टपोन केली? आश्चर्य, कारण रजनी तर तुला फक्त मदत करते या प्रोजेक्ट मध्ये. हे सगळं प्रोजेक्ट तूच हँडल करतोस ना, आणि याची तर दाभोळकरांना पूर्ण कल्पना आहे. तुझी प्रेझेंटेशनची सगळी तयारी
झालेली होती ना? हो ऑफकोर्स अहो, माझं प्रेझेंटेशन पण तयार होतं. आणि हे तू दाभोळकरांना सांगितलंस? हो. तरी त्यांनी मीटिंग पोस्टपोन केली. म्हणजे ही मीटिंग पोस्टपोन झाली त्याला तू जबाबदार नाहीयेस. या बाबतीत बोललं पाहिजे दाभोळकर सरांशी. अहो कदाचित त्यांचं दुसरं काही काम असू शकतं, पण ही मीटिंगही तेवढीच महत्वाची होती आणि त्यांनीच ती ठरवली होती. ठीक आहे, डोंट वरी, मी बघते. जा तू. काय होणार आहे या मुलीचं कोणास ठाऊक. काही म्हणालीस? हा नाही, काही नाही. हा वहिनी बोला. काय बोलणार आता? आम्हीच कुठेतरी तोकडे पडायला लागलोय असं वाटायला लागलंय. का काय झालं वहिनी? आपल्या अण्णांबद्दलच ग. आता गेले 3 दिवस तू येतेस म्हणतेस. हा म्हणजे तुलाही कामं असतील ना, कसं काय जमेल? पण अण्णा, त्यांना कोण सांगणार हे? खूप माया लावलीस ग त्यांना. सकाळपासून तुझ्याच नावाचा जप चालू आहे. आज तर काय म्हणे, आधी तिच्या हातचीच मुगाची उसळ खायची. म्हणजे मी त्यांना म्हणाले की अण्णा हो मी बनवून देते ना तुम्हाला. आता चव थोडीशी इकडे तिकडे होईल ना. आता तुझी हातची चव माझ्या हाताला कशी येईल सांग बघू. पण नाहीच. मग म्हटलं ताबडतोब तुमच्या लाडक्या सुनेला फोन करते, संध्याकाळी येईल ती. वहिनी संध्याकाळचं जरा मी कळवते तुम्हाला. अगं बाई, म्हणजे आता याचाही विचार करायला लागणार आहे का तुला? जळलं माझं लक्षण आणि मी अण्णांना सांगून बसले तू येशील म्हणून. बरं बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मी सांगते त्यांना की ना तुला काम आहे तर जमणार नाही. बघू आता मला जमेल तशी बनवते. वहिनी हा मी येते. अगं अगं आत्ता म्हणालीस ना कळवतेस म्हणून. हा तुला काय वाटलं मला साधी उसळही बनवता येत नाही का? एकदा खाऊन बघ माझ्या हातची उसळ, बोट चाकत राहशील तू. पण काय अण्णांना तुझ्या हातची चव आवडते ना, काय करणार. ठीक आहे मग आता ये संध्याकाळी. कोणाचा फोन होता? वहिनींचा. अण्णा कसे? बरे. आज संध्याकाळी विरारला जावं लागेल मला. बहिणीने बोलवलं? नाही नाही, बरेच दिवस मी अण्णांना भेटले नाही ना, सो म्हटलं आज जाऊन येते. आणि अण्णांना माझ्या हातची मुगाची उसळ खूप आवडते, सो आज तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी करीन मी ती. अरे ती हे पहिल्यांदा घडतंय का? वहिनी अण्णांचं फक्त निमित्त पुढे करते. जय सोड ना. बरं मला सांग, तुला अवनी का थांबवलं होतं?
मीटिंग पोस्टपोन का झाली ते विचारायला. मग काय सांगितलं, दाभोळकरांनीच पोस्टपोन केली. रजनी येणार नाही म्हटल्यावर कॅन्सल केली त्यांनी मीटिंग. आदिती काय झालं? मला वाटतंय पप्पा हे मुद्दाम करतायत. आधी रजनीला या प्रोजेक्टमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलं आणि तुला मीटिंगचं न कळवता डिरेक्टली तिला फोन करून कळवलं. आणि जेव्हा कळलं की ती आज येणारच नाहीये तेव्हा त्यांनी ही मीटिंग पोस्टपोन केली. पप्पा का करतायत हे सगळं ना मला कळतच नाहीये. हे सगळं आपण त्या नजरेने बघतोय म्हणून वाटत असेल. कदाचित खरंच त्यांना काहीतरी महत्वाचं काम असेल. हे तू मला समजवण्याचा प्रयत्न करतोय जय? नाही, मी फक्त जे काही झालं ते विसरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काही नाही. मी आज माझ्या उदास बायकोला संध्याकाळी कॉफीसाठी घेऊन जाणार. जय हळू, कोणीतरी येईल. कोणी नाहीये ग. संध्याकाळचं नक्की कॉफी? नाही, आज मला विरारला जायचंय. हा मग ठीक आहे ना, रात्री भेटूया डिनरला. रात्री नको, जर उशीर झाला ना तर प्रॉब्लेम होईल. काका जमिनीच्या कामासाठी गावी गेलेत. हा मग काय, तू आत होतास तेव्हा 2दा फोन केला त्यांनी आणि त्यांनी मला बजावलंय की आज उशीर होता कामा नये. जर माझी बायको घरी एकटी राहिली ना तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. काका काका तुम्ही ग्रेट आहात. मग एक काम करूया, आपण अंधेरीला भेटूया. का? तिथे भेटून मग भेळपुरी किंवा पाणीपुरी खायला जाऊया. काय एवढा कसला विचार करतेस आदिती? बरं, हो जाऊया. थँक्यू. कॉफी घेणार आदिती मॅडम? नो थँक्यू मिस्टर जयराम. जय, मला पण दे ना कॉफी प्लीज. हॅलो, कलिगला कॉफी देण्यासाठी सुद्धा बॉसची परमिशन लागते? नाही, मी विचारलं फक्त. थँक्यू. आणि कसं आहे, आपण आता एका प्रोजेक्टवर काम करतोय ना, तर मग ट्युनिंग नको का व्हायला आपलं चांगलं म्हणून. आणि हा, थँक्यू जय अजून एका गोष्टीसाठी. असं काय बघतोयस? अरे मला खरं तर खूपच बरं वाटत नव्हतं. मी नव्हतेच येणार ऑफिसला, पण मग अचानक थोडं थोडं बरं वाटायला लागलं. का माहितीये का? तुझ्यामुळे. तू म्हणालास ना गेट वेल सून, त्यामुळे बरं वाटायला लागलं थोडं थोडं. म्हटलं मग कामाचा खोळंबा कशाला, मीटिंग कशाला बुडवा. आले. रजनी, दाभोळकरांनी मीटिंग पोस्टपोन केली आहे. काय? कसं काय? तू नव्हतेस म्हणून कॅन्सल केली मीटिंग. अरे हे काय? पण हे चुकीचं आहे जय. हे बघ, आणि कसं आहे की आपण दोघं एकत्र काम करणार आहोत ना, म्हणजे मी काही बॉस नाहीये तुझी. आणि खरं तर या प्रोजेक्ट मधलं तुला जास्त माहितीये, त्यामुळे मी नसले तरी काय झालं, तू असणं महत्वाचं होतं. आणि मी हे मान्य करतेय. म्हणजे इथेच असं नाही, बाहेर सगळ्या कलिग्स समोर, सरांसमोर, सगळ्यांसमोर मान्य करेन मी. पण सगळेच मान्य करतात असं नाही ना. रजनी, इथे मीटिंगचा विषय सुरू होता, तू काय आहे? पण
मी सहज बोलले जय. आता एखाद्याने ओढवूनच घेतलं असेल तर मी काय करू? बरं, हे सगळं जाऊ दे. आपण खरंच प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट करायला हवं. थांब, मी दाभोळकरांशी बोलूनच घेते. दाभोळकर दाभोळकर दाभोळकर. हॅलो. हां, मी देव टूर्स मधनं बोलतेय, मिस रजनी देशमुख. मला जरा दाभोळकर सरांशी बोलायचं होतं. जस्ट अ मिनिट. या शुअर. येस. हॅलो सर, मी रजनी बोलतेय देव टूर्स मधनं. हॅलो रजनी, बोला. सर, आय एम रिअली सॉरी. मला तुम्ही सकाळी इन्फॉर्म केलं मीटिंगबद्दल, पण माझी तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे ऑफिसला आले नव्हते मी. हो, मला मिस्टर जयरामनी सांगितलं, पण मी मीटिंग पोस्टपोन केली त्यासाठी. हो सर, मलाही कळलं ॲक्च्युली ते. पण सर कसं आहे, आता मला जरा बरं वाटतंय. इनफॅक्ट मी ऑफिसमध्ये आली आहे. सो सर, तुमची हरकत नसेल आणि तुम्हाला दुसरी कुठली कमिटमेंट नसेल तर प्लीज आपण आजच मीटिंग करूया प्लीज. ठीक आहे, या. थँक्यू सो मच सर. थँक्यू. वेलकम. फॅन्टॅस्टिक. सर हो म्हणालेत आणि आपल्याला मीटिंगला जायचंय. बघ, मला जास्त बरं वाटायला लागलं. चल लवकर. चल.